गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळ झाली माझी तुळशीचं छोटंसं पौधं बघण्यापासनं. छानपैकी ते मस्त बहरलं होतं. आज सकाळ खूप सुंदर आहे. मस्तपैकी ब्ल्यू ब्ल्यू स्काय वगैरे आणि ऊन पण कडक टाकलं होतं आणि स्वच्छ सुंदर वातावरण होतं. इथे आमच्या देवांचा कार्यक्रम होतो, तर त्यासाठी डेकोरेशन केलं होतं. तुळशीचं झाड आहे ना, ते दरवेळेस मीच लावते, पण यावेळेला आईने लावलं आहे. सो मी बघत होती की खूप जास्त ते आलेले आहेत, त्याला पानं वगैरे, आणि क्यूट दिसत होतं. इथे पाऊस पडून पूर्ण पावसाने ओला केलेला आहे. आता मी चाललेली आहे काकीकडे. झोपायला जरी मी आमच्या घरी असले तरी दिवसभर मी काकीकडेच असते. इथे आमच्या काकीचं घर किती मस्त आहे बघा, आणि बाजूला बघा बाहेर गेटच्या किती सायकली लावलेल्या आहेत. या सायकली कसल्या असतील ओळखा का बरं? हां, इथे बाजूचाच वरचा जो ग्राउंड आहे तिथं आहे KES भिलजी बोरगर हायस्कूल. म्हणजेच की माझी 5वी ते 10वीपर्यंत स्कूल इथेच झालेली आहे. दोन्ही पण आहे असं वाटत नाही. आत्ता खूप जुनी झालेली आहे, पण पहिले खूपच सुंदर होती. जोपर्यंत माझा एरा होता तोपर्यंत, म्हणजे माझ्यानंतरचे ते टीचर्स वगैरे सगळ्यांची बदली झाली. सो तेव्हा इथे आहे जानेचं घर, बघू शकता. माझ्यापासून 2 मीटरवरच असेल तिथं घर. हे आहे क्यूट असं काकीचं घर. काकीच्या बागा बघा, मस्तपैकी प्लांटिंग केलेली आहे तिने. ते आहे मस्तपैकी छोट्या क्यूट फुलांची झाडे. हिरवा मस्त बघून मला खूप बरं वाटतं, आणि ऊन असेल तर आणखी. हे आहे सोनचाफ्याचं झाड. खूप जास्त केअर करते झाडांची ती. साफसफाई करत नाही ती, तिला वेळ नाही भेटत, पण झाडं बाकी लावते रोजच्या रोज. इथं हे बदामाचं पण झाड लावलेलं. ते सगळी झाडं आमची काकी नाही लावत, काका लावतात. काकांना खूप जास्त आवडतं. इथे क्यूट असा पाळणा आहे आमचा, तिथं मी बसलेली आहे आणि अशा हरकतं करत आहे, पागल हरकतं. सो इकडे मी दुपार झाल्यानंतर झोपलेली आणि उठली आणि डायरेक्ट मला चहाची तलप आली. सो मी आलेली आहे पैसे घेऊन दूध आणायला, कारण दूध आणायला बाहेरच जावं लागतं, इथं भेटत नाही. इथे मी छोट्या कचोऱ्या घेतलेल्या आहेत, 5 रुपये उरलेले म्हणून. ही आहे आमची गावाची विहीर. इथे जेव्हा पाणी नसतं गावात, तेव्हा बायका कपडे आणि भांडी धुवायला येतात. आणि ह्या पाण्यात तुम्ही बघू शकता किती शेवाळी आणि ग्रीन घाण आहे. कारण असं की इथे आता कोण येत नाही, कारण आता पाऊस चालू आहे, त्यामुळे ती घाण झालेली आहे. आणि तुम्ही त्या विहिरीमध्ये बघितले असेल किती कासव आहेत. आणि इथून सरळ गेल्यानंतर स्टॉप येतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.